पर्यटनाच्या आडून निसर्ग उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे। महाबळेश्वर गिरिस्थान विकास प्रकल्पावर पर्यावरण प्रेमींचा हा आरोप आहे। प्रकल्पावरील चर्चा सत्रात कुणालाही बोलू न दिल्याचा देखील आरोप करण्यात येतोय। लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर स्थानिकांकडून सवाल उपस्थित करण्यात आले। जी वेळ निवडलेली आहे ती खरं म्हणजे त्या वेळेपासूनच या सुनावणीच्या लोकशाही तत्वांच्याबद्दलचा एक आक्षेप तयार होतो। ज्या परिसरामध्ये ही सुनावणी घेण्यात येणार आहे, प्रचंड पाऊस। काल महाबळेश्वरमध्ये प्रचंड म्हणजे आज 100 इंच पावसाच्या पेक्षा जास्त एका दिवसातलं जर तिचा रेकॉर्ड काही असेल, त्या अवस्थेमध्ये लोक येणार कशी? त्यामुळं तिची लोकशाही बाजू काय आहे ही तपासणे अत्यंत गरजेचं आहे। तर या परिसरात 335 गावांच्या कक्षेत असलेल्या 30,000 एकर जमिनीचा एक भूखंड माफियाचा वर्ग तयार झालाय। त्याला कॉन्क्रीटचं जंगल तयार करून इथे लवासासारखी एक व्यवस्था तयार करायची आहे आणि त्याच्यातून एक बिल्डर लॉबी सह्याद्रीच्या पठारावरती टपलेली आहे। नवीन महाबळेश्वर प्रकल्प हा बिल्डर लॉबी आणि लोकप्रतिनिधी यांच्या जमिनीच्या विक्री व्यवहाराचा आणि बांधकामाचा महाघोटाळा भविष्यामध्ये घडणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।